नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्याच बाबतीत वाईट का घडतं? बऱ्याच जणांना असं वाटत असतं की मी देवाचं भरपूर करतो, रोज पूजा अर्चा करतो, उपवास करतो आणि नामस्मरण चालू आहे माझं, मी स्वामींची भक्ती करतो, मी ह्या मार्गात आहे, तरी पण सतत माझ्या बाबतीत सगळं निगेटिव्ह घडत असतं. माझी कुठली गोष्ट चांगली होत नाही. आणि आपल्या आजूबाजूला जी इतर माणसं असतात, आपण बघतो खूप सुखी समाधानी दिसत असतात आपल्याला. नवीन नवीन गाड्या घेऊन फिरतात, त्यांच्या आयुष्यात असा आनंद दिसत असतो आपल्याला. आणि ती कोणताही भक्तिमार्ग करत नसतात. मग आपण म्हणतो मी एवढं सगळं देवाचं करतो, तरी माझ्याच बाबतीत हे सगळं घडतं आहे, देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. आणि मग माणूस काय करतो, आपण जो भक्तिमार्ग करत असतो त्याच्यापासून आपण लांब जातो. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पण बघितलेलं होतं की सगळ्या गोष्टी ज्या ह्या असतात त्या प्रारब्धावरती डिपेंड असतात. आपलं जे गेल्या जन्माचं जे आपलं म्हणजे जे प्रारब्ध आहे ते आपण या जन्मी भोगत असतो. आता हा व्हिडिओ बनवायचा हेतूच माझा हा आहे की हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे की माझंच वाईट होतं आहे. म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ बनवला. म्हणले हा विषय आपण सगळ्यांना सांगूया, काय नक्की काय घडतं. मला जे वाटतं ते मी तुम्हाला शेअर करतो आहे. तर ज्यांना असं वाटतं ना की माझ्याच बाबतीत वाईट होतं, देवाचं माझ्याकडे लक्ष नाही, तर त्यांच्यासाठी मी एवढंच सांगू शकतो की देव म्हणजे आपण असं समजलेलं आहे की देव म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर. आपल्याला काहीतरी अडचण आली किंवा आपल्याला काहीतरी हवं आहे की आपण जातो देवाला, म्हणतो देवा मला हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे समजा एखादा 10वी-12वीतला मुलगा आहे, त्याचा दुसऱ्या दिवशी पेपर आहे की झालं, देवासमोर जायचं, देवा मी पास झालो की मी पेढे देईन, मी नारळ देईन, हे करेन ते करेन. म्हणजे ही मेंटॅलिटी प्रत्येकाची तयार झालेली असते. आपल्याला काहीतरी हवं आहे. आणि जसं ह्या तरुण मुलांचं तसंच बाकीच्यांचं, प्रपंचात जी लोक आहेत त्यांच्या बाबतीत काहीतरी वेगळं आहे. माझं प्रमोशन होऊ दे, मला मुलगा होऊ दे, किंवा अजून काय, अशा असंख्य गोष्टी प्रत्येकाच्या मनात असतात. आता हे प्रत्येका व्यक्ती जशा तसं त्याच्या इच्छा आकांक्षा असू शकतात आणि त्यानुसार त्याच्या देवासमोर मागण्या असतात. आणि मग देवाच्या इथे जायचं आणि ह्या गोष्टी मागायच्या. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देव काही सर्व्हिस प्रोव्हायडर नव्हे. प्रपंच ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आणि अध्यात्म ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. मला बरेच लोक विचारतात माझ्या बाबतीत असं घडतंय, मला काहीतरी उपाय सांग. मग मी त्यांना सांगतो की तुम्ही भक्तिमार्ग चालू ठेवा. तुम्ही त्याच्यामध्ये तुला काहीतरी हवंय म्हणून नका तुम्ही देवाच्या मागे लागू. तुम्ही एकदम म्हणजे पवित्र भक्तिमार्ग चालू ठेवा. तुमच्या मनामध्ये आसक्ती कुठलीही ठेवू नका. आणि नंतर तुम्ही बघा, तुमचा जो प्रपंच आहे, त्या प्रपंचामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आपोआप दूर होणार आहेत, 100% दूर होतील. फक्त कसं आहे, ज्यावेळी आपण भक्तिमार्गात येतो त्यावेळी आपला प्रारब्ध, स्वामीच काय करतात की प्रारब्ध पटकन आपला म्हणजे ज्या काही अडचणी आपल्याला यायला सुरू होतात भक्तिमार्गामध्ये, म्हणजेच काय होतं, ती स्वामींची इच्छा असते. स्वामी आपला प्रारब्ध पूर्णपणे आधी ज्या काही अडचणींमार्फत ज्या आपल्या ह्या जन्मामध्ये ज्या काय वाईट गोष्टी घडतात त्या पटपट संपवून टाकतात. आणि त्यानंतर जो आपला चांगला काळ चालू होतो, तर तो चांगला काळ येणारा असतो, तोच आपण तिथपर्यंत आपण पोचतच नाही. आपण वाईट गोष्टी घडायला लागल्या की लगेचच म्हणतो की देव माझं वाईट करतोय, मी एवढं सगळं करतोय म्हणून. पण जे इतरांच्या बाबतीत जे चांगलं घडत असतं त्यांची काहीतरी पूर्वपुण्य असू शकते, जे आत्ता काही करत नाही आहेत, जे देवाचं काही करत नाहीत, नामस्मरण नाही करत, तर त्यांना ती मिळालेली पुण्य आहे. म्हणून तुम्ही त्याच्या बाबतीत जे चांगलं घडते तसंच माझ्या बाबतीत घडावं अशी इच्छा जर करत असाल तर ते चुकीचं आहे. प्रत्येकाला मिळालेलं प्रारब्ध वेगळं आहे. तुमच्या ह्या जन्मामध्ये तुम्ही भक्तिमार्गात आलेला आहात, तुम्ही ह्याविषयी बोलताय, म्हणजेच तुम्हाला तो भक्तिमार्ग करून तुम्हाला प्रारब्ध सगळं पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं.
हेच जर तुम्हाला कळत नसेल तर मग उपयोग काय पुढे जाऊन सांगा तुम्ही. बरोबर ना. तुम्हाला आत्ता सध्या जे तुम्ही नामस्मरण करताय, जो भक्तिमार्ग करताय, तो तुम्हाला केलाच पाहिजे. आणि तुम्ही हा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुमची प्रारब्ध जर भरपूर असतील, जर गेल्या जन्मी वगैरे केलेली पापच जर भरपूर असतील, तर तुम्हाला आता ते प्रारब्ध भोगायलाच लागणार आहे. तुम्हाला उशीर जाणार आहे तुमचे चांगले दिवस येण्यासाठी. मग ते देवाचं काम काय की तुमच्या मार्गामध्ये अडचणी येणार, पण त्या अडचणी ते सॉल्व्ह करत करत तुम्हाला पुढे नेत आहेत. स्वामी समर्थ महाराज आहेत ना, ते तुम्हाला त्या अडचणी सॉल्व्ह करत करत नेत आहेत. मग अशा वेळी काय आहे की तुम्ही मार्ग न सोडता जर तुम्ही ह्या मार्गात गेलात ना, तर हळूहळू हळूहळू तुमची मानसिकता आहे ना, ती पॉझिटिव्ह होत जाते आणि येणारी दुःख, येणाऱ्या अडचणी ह्या तुम्ही एक्सेप्ट करत जाता. म्हणून मग इतर लोक म्हणतात, अरे हा किती एकदम शांत संयमी असतो. आणि मग लोक विचारतात, मला काहीतरी सांग, अरे हे असं कसं, एवढं शांत असतोस, एवढ्या अडचणी असतात तरी पण तू काही नसतं एकदम, आणि नंतर मग तू बाहेर पडतोस त्यातनं. याच गोष्टींसाठी भक्तिमार्ग करायचा असतो. म्हणून स्वामीचरणांच्या पूजा करायची असते, स्वामीचरण पकडायचे असतात, हे त्यासाठीच असतं. ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत आयुष्य सुखकर होणार नाही. मला बरेच जण विचारतात की असं असं झालं, आता मी काय करू, मग मी हे उपवास करू का, पौर्णिमा करू का, 11 पौर्णिमा करू का, औदुंबराला रोज पूजा करू का, औदुंबराची औदुंबराला हे अर्पण करू का, ते अर्पण करू का, मी हा खडा ग्रह म्हणजे हातामध्ये घालू का, ह्याच्याने मला उपयोग होईल का. मी त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही काहीही केलं तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की कंटिन्यू नामस्मरण करा. तुम्ही मला सांगा, देवा म्हणजे ज्यावेळी भक्तिमार्गात असता, देवासमोर जाता, त्या देवाला काय हवं आहे तुम्ही विचारता का कधी? त्याला नैवेद्य दाखवता तेव्हा तुम्ही एखाद्या नैवेद्याचा घास त्याला भरवता का? ज्यावेळी शांत आपण बसतो, मी गेल्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं होतं की 10 मिनटं ज्यावेळी तुम्ही ध्यान करता ना, तेव्हा तुम्ही ह्या ध्यानामध्ये तुम्हाला वाटलं पाहिजे, तुम्ही देवाशी बोललं पाहिजे, डोळे मिटून शांत बसून. समोर आपल्यासमोर स्वामी बसलेत किंवा दत्त महाराज बसले असं तुम्हाला वाटलं पाहिजे. हाच मार्ग असतो, दुसरं काहीही नाही. तुम्ही ज्यावेळी फील कराल त्यावेळेस आपल्याला समजेल. हे बघा कसं असतं म्हणजे आपलं अंतर्मन म्हणजेच आपल्यामध्ये असलेलं देव आहे. आणि तुम्ही जे विचार चांगले घडवाल, म्हणून मी मॅनिफेस्टेशनचा जो व्हिडिओ जो बनवलेला होता तो ह्यासाठीच बनवलेला होता. तुमचे विचारच तुम्हाला घडवणार आहेत. ज्या काही अडचणी असतील त्या विचारांमार्फतच सगळ्या नाहीशा होणार आहेत. देवावरती दोष देणं सोडून द्या, नाम सतत ठेवा आणि बघा तुम्ही देव तुमचं वाईट करतोय की तुम्ही स्वतःचं वाईट करून घेताय. तुम्ही जोपर्यंत सतत नामस्मरण आणि भक्तिमार्ग ठेवत नाही तोपर्यंत पुढे काहीही घडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक वेळी सांगत असतो, दुसऱ्याचा वाईट विचार करणं पूर्णपणे सोडून द्या. स्वतःचं चांगलं कसं होईल दुसऱ्याचं वाईट न करता, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण आपल्याला आज नाही उद्या कधीतरी आपल्याला आपण दुसऱ्याचं वाईट करून जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवलेली असेल तर त्याचे भोग भोगावे लागतातच. जरी तुम्हाला कोणीतरी तुमचं वाईट करून जरी तो म्हणजे आत्ता आनंदी असेल तरी त्यालासुद्धा ते भोग भोगावे लागतात. पण म्हणून तुम्ही त्याच्या वाईटासाठी काही म्हणजे प्रयत्न करायचे नाही, त्याचं कधीही वाईट बघायचं नाही. आणि हीच महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची हीच शिकवण आहे की तू तुझं आयुष्य जग, तू माझं नाम घे तरच तुझं भलं होणार आहे. अजून तुम्हाला आता काय सांगायचं, मला भरपूर लोक मला विचारत असतात की काय करायचं. इतकी असतात की डिप्रेशनला पण गेलेली असतात. मग त्यांना माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. हां, तुम्ही खडे कुठले वापरायचे, रत्न कुठली वापरायची, ब्रेसलेट, आत्ता बरीचशी ब्रेसलेट आलेली आहेत आणि मी स्वतः मानतो त्या गोष्टींना. म्हणून मी सांगतो की त्याचा जसं आता मी म्हटलं तसं तुम्ही चांगल्या हेतूने जर ते घालत असाल, मनामध्ये लोकांच्या कुठलीही गोष्ट परिधान करताना, समजा एखाद्याने, आता हे माझं ब्रेसलेट आहे, हे ह्याचं आहे
गुरुचं उपरत्न आहे, बरोबर, ह्याला सिट्रीन म्हणतात. तर हे मला पॉझिटिव्हिटी मला स्वतःला वाटते हे परिधान केल्यावर, म्हणून मी हे वापरतो. तर प्रत्येकाला तुम्हाला सुद्धा तुम्ही काहीतरी एखादं घेतलं, हां चांगल्या ठिकाणावरून घेतलं तर उत्तम, पण समजा तुम्ही नकली जरी वापरत असाल, तुमच्याकडे आलं आहे, तुम्हाला माहिती नाही, पण त्याच्यावरती फार विचार करत बसलात ना, तर ते निगेटिव्हिटीच तयार होणार तुमच्या मनात. जरी एखादी गोष्ट तुमच्या हातात आहे, तुम्ही घातले, तुम्ही रत्न घातले, तर त्याचे चांगले परिणाम होण्यासाठी आधी तुम्ही अंतर्मनातनं पॉझिटिव्ह पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजेत. एखादा नकली खडा, एखादा नकली रत्न, एखादा नकली ब्रेसलेटसुद्धा त्यावेळी तुमच्या बाबतीत काम करायला सुरुवात करतं, 100% काम करणार. करून बघा तुम्ही. मी मुद्दाम म्हणत नाही नकली घालून बघा, चांगलंच घाला तुम्ही, घ्या. मी स्वतः विश्वास ठेवतो की निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्ही परिधान करू शकता. तुमची पत्रिका दाखवा कोणाला तरी, पत्रिकेत तुमच्या रत्न कुठले आहेत, काय आहेत, तुमच्या राशीनुसार, तुमच्या कुंडलीनुसार, तुमच्या ग्रहांनुसार. तर ते तुम्हाला, आणि पत्रिका एकाच ठिकाणी दाखवण्यापेक्षा 3-4 ठिकाणी दाखवा, कन्फर्म करा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टॅली केल्यावरती कुठलं रत्न जास्त, पत्रिका ज्यांना दाखवलेली आहे त्यात कुणी तुम्हाला सल्ला दिलेला आहे 3-4 जणांनी, त्याच्यात जास्त लोकांनी जो सल्ला दिलेला आहे ना, तो तुम्ही फॉलो करा. कारण तुम्ही बघाल तर आता इतके ज्योतिषी खोटं सांगणारे आहेत किंवा फसवणूक एवढी होते की तुम्हाला एखादं रत्न सांगितलं जातं आणि ते मग तुम्हाला हे होत नाही, ते रत्नाचा दुष्परिणाम व्हायला सुरुवात होतात. तर हे आपल्याला आपलं कळलं पाहिजे रत्न परिधान केल्यानंतर की माझ्या बाबतीत काय घडतंय. म्हणून वाईट विचार करत नाही राहायचे, एक अंदाज लावायचा की कसं कसं काय काय घडतंय, आणि चांगलं घडायला लागलं की ते रत्न आपल्याला सूट झालं. चांगलं म्हणजे अगदी असं नाही की आता 1 करोडची लॉटरी लागली म्हणजे ते रत्न चांगलं आहे. थोडे थोडे छोटे छोटे अनुभव यायला सुरुवात होतात. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा एक पॉझिटिव्ह हे ॲटमॉस्फिअर तयार करू शकता. फक्त मनात चांगले विचार पाहिजे. हे सगळं आपण परिधान करतो त्यावेळी. आणि दुसऱ्याचं वाईट करायचं नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, दुसऱ्याविषयी वाईट मुद्दाम आपण एखाद्याच्या वाईटामध्ये साथ पण द्यायची नाही दुसऱ्याला. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. चांगलं करता येत नसेल तर वाईट तर मुळीच करू नका, आणि वाईटात सहभागी पण होऊ नका तुम्ही. एवढंच माझं हे तुम्हाला सांगणं आहे. आणि काही तुम्हाला जर वाटलं अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती पॉझिटिव्ह उपाय पण सांगेन. मी तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे ते. फक्त एवढंच की भक्तिमार्ग सोडू नका. कळकळीची विनंती आहे तुम्हाला. जर तुम्हाला आयुष्यात चांगलं राहायचं आहे, तुमचं स्वतःचं कुटुंब चांगलं ठेवायचं आहे, तर तुम्ही भक्तिमार्ग सोडू नका. स्वामी समर्थांचं नामस्मरण सोडू नका, दत्त महाराजांचं नामस्मरण सोडू नका. आणि तुम्ही बघा तुमचं आयुष्य 1 महिना, 2 महिना, 3 महिने जाऊ दे, वेळ कालावधी जाऊ दे, तुम्हाला अडचणी येतील. अडचणी आल्यानंतरच तुम्हाला पुढे सुखाचे दिवस सुरू होतील. आणि मग तुम्ही मला सांगाल की मला आता माझ्या आयुष्यामध्ये हे चांगलं घडतंय दादा, हे असं आहे तसं आहे. हे तुम्ही मला स्वतःहून कमेंट करा. तर अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून काहीतरी नवीन गोष्ट सांगेन की ती तुम्हाला नक्की उपयोगात येईल. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.